आता पुढचं आता पुढच्या 3 दिवसामध्ये नांदेडची जी स्थानिक स्वराज्य संस्था लागणार आहे, ज्या 8 वर्षांपासून लागायला पाहिजे होत्या पण इकडच्या सरकारने त्या कोणत्याही कारणासाठी लागू नाही दिल्या, त्या निवडणुका फायनली तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या लागणार आहेत आणि त्याच्याच पूर्वतयारीसाठी आज नांदेड इथे 3 दिवसाचा दौरा होता. याच्यामध्ये नांदेड महानगरपालिका, नांदेड जिल्ह्यामध्ये असलेल्या नगरपरिषदा, नगरपालिका आणि त्याचबरोबर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याची तयारी, कार्यकर्त्यांबरोबर बैठका, इतर वंचित बहुजन आघाडीशी संबंधित असलेल्या संघटना म्हणजेच भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि इतर वंचित बहुजन आघाडीचे युवा आघाडी असेल, महिला आघाडी असेल, सम्यक विद्यार्थी असेल यांच्या बैठका, मीटिंग्स आणि त्याचबरोबर संध्याकाळच्या जाहीर सभा या वंचित बहुजन आघाडीच्या पुढच्या 3 दिवसाच्या नांदेडच्या अजेंडावरती आहेत. आज मुंबईत जे मनसे आणि महाविकास आघाडीचे भव्य मोर्चा काढला, सत्याचा मोर्चा असं त्याला नाव दिलं. काय मोर्चा नाव दिलंय? सत्याचा मोर्चा. सत्याचा मोर्चा. हां, तर प्रश्न काय सांगाल? मतचोरी विरोधात दोघे भाऊ एकत्र आलेले आहेत. महाविकास आघाडीचे नेते त्यामध्ये सहभागी झाले होते. ती मतचोरी जिथं झाली तिथं त्यांना पटकवून काढा असं राज ठाकरे यांनी सांगितलं. मत चोरी हे त्यांना सिद्ध करता येईल का आणि ते पुरेसा डेटा देतील का आणि ते कोर्टाची लढाई लढतील का, याच्यावरती माझा एक मोठा प्रश्नचिन्ह उभं राहतं. वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांनी हा पहिल्यापासून मुद्दा उपस्थित केलाय. 2004 पासून ईव्हीएम ह्याच्यामधनं घोळतो आणि ईव्हीएम चुकीचं आहे हे मुद्दा मांडणारे पहिले भारतामध्ये बाळासाहेब आंबेडकर होते आणि 2004 पासून आम्ही ईव्हीएमच्या विरोधात लढत आलो. विधानसभा 2024 नंतर पण 5 वाजल्यानंतर 76 लाख या महाराष्ट्रामध्ये वाढीव मतदान झाले हा मुद्दा घेऊन समोर येणारे सुद्धा वंचित बहुजन आघाडी. हे आज जितके पक्ष आहेत ज्यांनी मोर्चा काढला या सगळ्यांना आम्ही खुलं आमंत्रण दिलं होतं की आम्ही ही केस लढणार आहोत, आम्ही याच्यावरती मोर्चे सुद्धा काढणार आहोत आणि आम्ही कोर्टातली लढाई सुद्धा लढणार आहोत. तुमच्या जर डेटा किंवा तुमच्या माहितीमध्ये कुठेही असं आढळलं असेल की की मतांची चोरी झालेली आहे किंवा वाढीव मतदान ऍड झालेलं आहे तर ते वंचित बहुजन आघाडीच्या निदर्शनात आणा. आणि तुमच्याकडे जो उपलब्ध माहिती आहे, उपलब्ध डेटा आहे तो वंचित बहुजन आघाडीला सादर करा आणि आमची जी कोर्टामधली केस आहे ती अजून मजबूत करा. पण तेव्हा ह्यांच्यापैकी कोणीही पुढे आलेलं नाही. ह्याचं कारण मला माहित नाही. जर अंदाज बांधायचा झाला तर मी हाच अंदाज बांधेल की यांच्यापैकी कोणालाही कोर्टामध्ये लढाई लढायला हिंमत नाही. पण आजचा जो मोर्चा झालेला आहे हा मोर्चा मतचोरीचा मुद्दा असला तरी ह्याचं खरं इंटेन्शन हे की या 4-5 पक्षांना दाखवायचं की आम्ही एकत्र आहोत, आमची मारामारी नाही चालली. गेल्या काही दिवसापूर्वी भाजपाच्या विरोधात बोलणारे राज ठाकरे, भाजपाच्या समर्थनात बोलणारे राज ठाकरे भाजपाच्या विरोधात बोलायला लागले. हे बघा, त्यांचं डगमग हे 2019 पासून चाललं होतं. 2019 मध्ये त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता राष्ट्रवादी काँग्रेसला. शरद पवारांसाठी त्यांनी जिल्ह्यामध्ये सभा सुद्धा घेतल्या होत्या. त्यांनी 2019 मध्ये स्वतःच्या पक्षाचे कॅन्डिडेट उतरले, त्याच्यामध्ये यश नाही मिळालं. मग त्यांनी 2024 मध्ये बिनशर्त पाठिंबा दिला भाजपला. मग त्यांनी 2024च्या विधानसभेमध्ये कॅन्डिडेट उतरवले, त्याच्यात त्यांना यश नाही मिळालं. आता ते सगळे कॉम्बिनेशन ट्राय करतायत, जिथे चमकतं तिथे चमकतं, जिथे नाही चमकत तिथे नाही चमकत. त्यात मी काय करणार? दोन्ही भाऊ एकत्र आले त्यांना यश मिळेल का? तो त्यांचा प्रश्न. वंचित बहुजन आघाडी तुमच्याकडे काही असा डेटाबेस वगैरे होता का? जसं राज ठाकरेंनी आज सभेमध्ये दाखवलेलं आहे की एकेकाच्या नावावर 3-3 ठिकाणी मतदान आहे. तसं वंचित आघाडीने ज्या वेळेला हा विषय हाताशी धरला होता तर तुम्ही कुठल्या भागाचा प्रामुख्याने जास्त अभ्यास केला होता? हे बघा, राज ठाकरेंनी जो डेटा दाखवलाय तो वोटिंगचा डेटा नाही, तो मतदार यादीचा डेटा दाखवला. आदित्य ठाकरेंनी पण जे प्रेझेंटेशन केलं आणि ह्या सगळ्याचीच म्हणजे हे दोन्ही जे प्रेझेंटेशन होते ते ओरिजिनल राहुल गांधींनी जी दिल्लीमध्ये प्रेझेंटेशन केलं त्याचीच कॉपी प्रेझेंटेशन होते असं मी मानतो. पण ह्या प्रेझेंटेशन्सपेक्षा वेगळा आमचा जो होता त्याच्यामध्ये आम्ही उलटा कलेक्टरावर BLOवर म्हणजे बूथ लेवल जो असतो तो आणि जो प्रत्येक बूथचा इन्चार्ज असतो त्याच्यावर आणि रिटर्निंग ऑफिसरवरती जबाबदारी टाकली की 5 वाजल्यानंतर 76 लाख मतदान कुठनं वाढीत झाले याची आकडेवारी द्या. कारण आपण जर वोटिंगचा प्रकार बघितला तर 5 वाजता गेट बंद होतात आणि 5 वाजता वोटिंग सेंटरचे जे मेन डोर असतात ते बंद होतात. त्याच्यानंतर जे प्रिमायसेसमध्ये असतात त्यांना त्याच्यानंतर वोटिंग करायचा अधिकार असतो. गेट बंद व्हायच्या आत जे गेटच्या आतमध्ये येतात त्यांना वोटिंग करायचा अधिकार असतो.
आता ही तिकडच्या BLOची आणि रिटर्निंग ऑफिसरची जबाबदारी असते की जितके लोक आतमध्ये आले त्यांना चिठ्ठ्या द्यायच्या आणि त्या चिठ्ठ्या वोटिंग नंतर जमा करून द्यायच्या. तर आम्ही त्यांच्या हे सांगितलेलं की तुम्ही प्रस्तुत करा की 76 लाख त्या 5 वाजल्यानंतर रिटर्निंग ऑफिसरनी चिठ्ठ्या वाटल्यात का, आणि तितक्या वाटल्या असतील तर हे मतदान वाढीव नाही. पण जर 76 लाख चिठ्ठ्या ह्या रिटर्निंग ऑफिसरनी 5 वाजल्यानंतर वाटल्या नसतील तर हे मतदान कुठनं आलं, यांना मतदान कोणी करू दिलं, हे मतपेटीत कसं पडलं, ह्याचा मोजणीमध्ये धरण्यात कसं आलं, हे सगळे प्रश्न आमचे ग्राह्य धरतात ज्याचे अजून उत्तर सरकारने दिलेले नाहीत. म्हणजे प्रामुख्याने कुठली होती अशी शहर काही मॅनिप्युलेट केलेली आहेत का तुम्ही? हो, आम्ही बऱ्याच ठिकाणीची मागितली आहे. सोलापूरमधला डेटा दिलाय, अकोल्यामधला डेटा दिलाय, तुमच्याच नांदेडमधला देगलूर बिलोलीचा डेटा दिलाय, तुमच्या नांदेडच्या लोकसभेच्या उमेदवार अविनाशदादा भोसीकर यांनी सुद्धा कलेक्टरांकडे अॅफिडेव्हिट दिलेलं आहे. तर आम्ही जिल्ह्यामध्ये कलेक्टरांच्या मार्फत अॅफिडेव्हिट दिले आणि त्याच अॅफिडेव्हिटच्या जोरावरती कोर्ट केस ही केलेली आहे. चेतन आहिरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या नावाने तुम्हाला ती केस रेफर करता येईल. रोहित आर्याचं एन्काउंटर झालं होळी घटनेबाबत काय म्हणतात, प्रश्न विचारा. पवई घटनेबाबत काय प्रतिक्रिया? रोहित आर्याचं एन्काउंटर केलं, मुलांना पोलीस ठेवलं होतं, त्याच्यानंतर पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केलं. हे बघा, कारवाई झाली पाहिजे होती आणि कारवाई आणि लिगल कॉन्स्टिट्युशनल मार्गानेच पुढे जायला पाहिजे होतं. मी एवढंच म्हणेन याच्यात. ठीक, ओके.